आज आपण सोयामध्ये आलेलो आहे। जय किसान बचत गटामध्ये जे आपले लांबे भाऊ आहे त्यांच्या गोठ्याला आज आपण भेट देणार आहे। तर लांबे भाऊ, तुम्ही जे गट आहे, जे व्यवसाय, हा व्यवसाय जे आहे तुम्ही कसा सुरू केला? नमस्कार, बापूसाहेब लांबे, गाव सुराळा, तालुका वैजापूर, जिल्हा औरंगाबाद। तर सुरुवातीला मी शेती करत होतो आणि शेती करत असताना मला काही गाई घ्यायच्या होत्या। त्याच्याकरता आपल्याकडे आर्थिक भांडवलची बाजू कमी असताना आम्ही त्या ठिकाणी बचत गटाच्या मार्फत हे काम सुरू केलं। आणि बचत गटामधून असं काम सुरू केलं का आम्ही 10 लोक एकत्रित आलो। 10 लोकांनी हजार रुपये महिन्याला बचत केली आणि हजार रुपये बचत करत असताना 4 महिने लगातार बचत केली। तर 4 महिन्यामध्ये आमचे झाले 40,000 रुपये तिथं। तर 40,000मध्ये आम्ही 4 महिन्यानंतर त्याच्यातून अंतर्गत कर्ज पुरवठा चालू केला आणि त्या कर्ज पुरवठ्यातून मी 20,000 घेतले आणि आमच्या गटातील आधील दुसऱ्या सदस्यांनी 20,000 घेतले। तर त्या 20,000मधून मी ही गाय आणली होती सुरुवातीला 3 वर्षापूर्वी। तर ही गाय 5,000ला आणली होती, म्हणजे बारीक वासरी होती ती। आणि त्याच्यानंतर त्याच्या तिकडची ती 10,000ला आणली होती। असे 15,000 रुपयाच्या मी ह्या 2 गायी आणल्या। सुरुवातीला मी बचत आपलं पेट्रोल पंपावर कामाला होतो। पेट्रोल पंपावर काम करत असताना तिथं मला 12 तास काम करावं लागायचं आणि शेती असल्यामुळे शेती आणि पेट्रोल पंप या दोन्हीचा ताळमेळ बसत नव्हता। त्याच्यानंतर मग आम्ही बचत गटाची स्थापना केली आणि बचत गटाची स्थापना करून त्याच्यामधून हा गाईचा व्यवसाय उभा केला। तर याच्यामधून माझा आज दिवसाला 50 लिटर दूध जातं। 50 लिटर दुधाचे 25 रुपयाच्या भावाप्रमाणे 37,500 रुपये होतात। त्याच्यामधून 17,000 रुपये माझे खर्च जातोय। त्याच्यामध्ये तुमचं सरकी आली, कांडी आली, मकाचा भरडा आला, काही दुसरं बाहेरून विकत घेतलेला असेल, ऊस असेल, काही जे असेल ते पूर्ण त्याच्यामध्ये 17,000मध्ये महिन्याकाठचा माझा पूर्ण खर्च त्याच्यामध्ये भागतो। आणि साधारणतः मला 20,000 रुपये महिन्याला उरतात त्याच्यामधून। आणि पंपावर असताना मला फक्त 8,000 मिळायचे आणि त्याच्यामध्ये मी 12 तास बाहेर राहायचं आणि मग त्याच्यामुळे शेतीचंही काम होत नव्हतं आणि तेही का एक तर तिकडे गेलो तर ते व्हायचं किंवा इकडे राहिलो तर हे व्हायचं। तर याच्यामधून आता मला असं झालं का दोन्ही करता येतं आहे। आता याच्यामध्ये शेती पण करता येते आणि गाईचं पण करता येते। आणि एवढंही करून माझा जो 12 ते 4 पर्यंतचा वेळ आहे याच्यात मी बाहेरचेही कामं करू शकतो। वाजल्यापासून आमचं काम सुरू होतं। तर सकाळी आल्यानंतर अगोदर आम्ही शेण वगैरे काढून गोठा स्वच्छ करतो। त्याच्यानंतर गायांची धार काढतो। धार काढून झाल्यानंतर त्यांना कांडी आणि सरकी ढेप हे आपण त्यांना ठेवतो आणि त्याच्यानंतर मग चारा टाकायचा आणि असं काम आमचं 2 तास चालतं। म्हणजे 6 आणि 2 8 वाजेपर्यंत साधारणतः माझं हे काम पूर्ण होऊन जातं। त्याच्यानंतर 8 वाजल्यानंतर मी दूध घेऊन जातो आणि दूध घेऊन आल्यानंतर परत 10 वाजता एक वैरण टाकायची आणि 11 वाजता शेवटचं पाणी पाजलं त्याच्यानंतर 4 वाजल्यापासून पूर्ण परत घास कापून आणायने, अजून आपलं गिन्नी आणणे आणि असं आम्ही त्यांना चाऱ्याचं व्यवस्थापन करतो। गाईसाठी हा घास टाकलेला आहे आणि हा गावरान घास आहे। त्याचे 3 वर्षापर्यंत हे चालतं आणि आपल्याला बाहेरून विकत घ्यायची गरज पडत नाही आणि आपलं ह्याच चाऱ्यावर भरपूर भागतं। चालू असताना मी छोट्या कारोडी पण आणतो आणि त्या मोठ्या करून मांडीवर आल्यानंतर पण देतो। तर आता ही आहे 8 महिन्याची। आता ही 8 महिन्याची झाली आणि हिला अजून कमीत कमी पूर्ण 22-23 महिन्यानंतर ही ज्या वेळेस मांडीवर येईल, मांडीवर आल्यानंतर हिच्या दातानुसार किंमत ठरवल्या जाते। मग ती 2 दाती असेल तर चांगली किंमत येईल आणि 4 दाती असेल तर त्याच्यापेक्षा कमी आणि 6 दाती जर झाली तर त्याच्यापेक्षा कमी येईल। तर साधारणतः माझ्या हिशोबाप्रमाणे जर ही कारवड आपल्याकडून जर 2 दाती जर विकायला मांडीवर जर आली तर हिचे 70,000 रुपयापर्यंत आपल्याला पैसे अपेक्षित आहे। दुग्ध व्यवसाय करीत असताना मी या ठिकाणी अद्रक लावलेली आहे माझ्या शेतामध्ये। ही अद्रक बघू शकता, समोर पुढं हळद पण लावलेली आहे, काही मिरच्या पण लावलेल्या आहे आणि काही गवत पण आहे आपल्या गायांसाठी। आणि हे व्यवसाय करताना मला हे करता येऊ राहिलं आणि हे खूप
चांगली पिकं आहे आणि याला वेळ द्यावा लागतो. मला गाईच्या चाऱ्यासाठी हे गिन्नी गवत देखील आहे आपल्याकडे आणि पाठीमागे बघितलं तर आपल्याकडे ऊस पण इथून बघतोय, दिसतोय का बघा. आम्हाला बचत गट स्थापन करण्यासाठी वैजापूर येथील निर्मला इन्स्टिट्यूट यांचं मार्गदर्शन लाभलं. त्यात प्रामुख्याने नाव घ्यायचं म्हणजे ज्ञानशीताई, इरफान सर, वेणुका मॅडम यांनी आम्हाला बचत गट स्थापने करताना खूप सहकार्य केलं. सुरुवातीच्या काळामध्ये आम्हाला 12 महिन्यापर्यंत खूप अडचणीला सामना करावा लागला आणि त्या सामना करत असताना आम्हाला जे मार्गदर्शन केलं तर ते निर्मला इन्स्टिट्यूटचं काम खूप चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे. असं जर काम चाललं तर बरेच ठिकाणी बचत गट स्थापन होतील, काही सामाजिक कार्यही होतील आणि याच्यामधून एक जे बेरोजगार आहे त्यांना रोजगारही मिळेल आणि प्रत्येक माणूस समाजातला लहानात लहान घटक एकदम अशा मुख्य प्रवाहात येईल. कारण आज अर्थकारणामध्ये अशी परिस्थिती झाली आहे की बँकाकडे जर गेलं तर ते पैसे कोणाला देत नाही आहे आणि आपण स्वयंपूर्ण व्हायचं असेल तर आपल्याला बचत गट स्थापन केल्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि हे जे करत असताना ज्या अडचणी येतात त्याच्यामध्ये बऱ्याच अडचणी आहे, तर ते ह्या अडचणीला कशा आपण फेस करायच्या हे काम निर्मला इन्स्टिट्यूट करतात. आणि मी माझ्या गटाच्या मार्फत मी निर्मला इन्स्टिट्यूटचा खूप आभारी आहे. खूप चांगलं आहे. नमस्कार. बचत गटाच्या मार्फत जे काम चाललंय, बचत गटाच्या अंतर्गत जे काम चाललंय संस्थेचं, तर त्याच्यामधून तरुणांना बेरोजगारीपासून आपल्याला मुक्त करता येईल. आणि आता उठला सुटला आणि तो प्रत्येकजण म्हणतोय की आम्हाला नोकऱ्या पाहिजे. नोकऱ्या कुठून मिळणार आहे? आपण स्वतः जर असे व्यवसाय जर उभे केले तर कदाचितच याच्यातून फायदा होऊ शकतो. बचत गटाच्या माध्यमातून मी जसा गाईचा व्यवसाय सुरू केला असाच इतरही तरुणांना करता येऊ शकतो.